नमस्कार, माझ्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत आंबट चुक्याची भाजी. खायला अशी चवदार आणि मस्त अशी आंबट चुक्याची भाजी बनवणार आहोत आपण. इथे मी एक जोडी आंबट चुक्याची भाजी घेतलेली आहे. ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि आता ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. इथे मी भाजी धुवून घेतलेली आहे आणि आता इथे भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता इथे एका कुकरमध्ये मी 1 वाटी मसुराची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 1 टमाटा बारीक चिरलेला आहे, तो घेऊया. आता भाजी घालूया. इथे मी शेंगदाणे घालत आहे, थोडंसं मीठ, 4-5 लसणाच्या पाकळ्या, इथे 1 ग्लास पाणी. आपल्याला पाहिजे तेवढं भाजीनुसार आपण पाणी घालू शकतो. आता इथे भाजी मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून गॅसवरती 1 ते 2 शिट्टीमध्ये आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4-5 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता इथे आपण वाटण करून घेऊया. आता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि इथं कुकर थंड झालेला आहे. आता इथे आपली भाजी शिजलेली आहे. हे बघू शकता, डाळ आणि टमाटा पण मस्त शिजलेला आहे. आता इथे एका चाळणीमध्ये भाजी काढून घेऊया. चाळणीने पाणी निथळून घेऊ. आता इथे कुकरमध्ये मी डाळीचं पीठ आणि वाटण केलेलं मिक्स करीत आहे भाजीमध्ये. आता इथे एका चमच्याच्या सहाय्याने भाजी घोटून घ्यायची आपल्याला. इथे आता आपली भाजी घोटून झालेली आहे आणि जे पाणी आपण भाजीचं घेतलं ठेवलेले बाजूला तेच पाणी घ्यायचे आपल्याला. आता इथे मी पाणी घालत आहे. आपल्याला पाहिजे असेल तर आपण घट्टही बनवू शकतो किंवा थोडी पातळ पण करू शकतो. इथे मी थोडी पातळच करणार आहे. आता इथे एका कढईमध्ये तेल घालूया. इथे आता तेल तापलेले. इथे मी जिरे टाकत आहे. 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहे. इथे आता आपली फोडणी चांगली कडक झालेली आहे. 1 चमचा हळद. आता इथे आपण भाजी फोडणीला घालूया. चवीनुसार मीठ. इथे भाजीला आता एक उकळी काढून घेऊया आपण. इथे मी हिंगाची फोडणी दिलेली नव्हती. मी एका मातीच्या भांड्यामध्ये हिंग आणि थोडासा लसूण बाजूला गॅसवरती फोडणी देऊन घेणार आहे. आता इथे आपलं फोडणी तयार आहे. आता मस्त तडका देऊया. इथे मस्त तडका बसलेला आहे भाजीला आणि सुगंधही छान आलेला आहे. आता 2 मिनिट झाकण ठेवून भाजीला उकळी काढून घेऊया. हे बघू शकता, भाजीला मस्त असा कलर आलेला आहे आणि इथे आपली भाजी पण तयार झालेली. जास्त वेळ पण नाही लागत. अगदी थोड्या वेळात आंबट चुक्याची भाजी तयार होते. खायला पण मस्त छान लागते भाजी. तुम्ही केलेली नसेल तर नक्की एकदा ट्राय करा.
इथे आपली भाजी तयार आहे. एका वाटीमध्ये आपण भाजी काढून घेऊया. इथे आपली भाजी तयार आहे. चपाती सोबत गरमागरम भाजीचा आस्वाद आपण घेऊ शकतो. धन्यवाद.